शेतकरी एक जिल्हा एक भाव शेतकऱ्यांना पाहिजे। जो जिल्ह्यात सर्वात मोठा भाव आहे, ज्याला प्रशासनाने लादून दिलेला आहे, तो कुठे जिल्ह्यात भाव जास्त आहे तो बघायचा आणि तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट तोच भाव भेटला पाहिजे। हा अन्याय झाला नाही पाहिजे। दुसरी मागणी आहे, जे बाधित शेतकरी त्यांना सरसकट सगळ्यांना ज्यांची शेती याच्यात बाधित होते त्यांना आता तात्काळ नोटीस देण्यात याव्या। तिसरी मागणी आहे की मनोरा उभारतो तिथे 100% अनुदान आहे नुकसान भरपाई आणि जी लाईन जाते तिथं 30%। ही तफावत चालणार नाही शेतकऱ्यांना, कारण दोन्ही जागा कमकुवत होतात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा 100% दिले पाहिजे। त्याच्यानंतर चौथी मागणी अशी आहे की ज्या कंपनीने ही लाईन चालवली त्या कंपनीने त्या बाधित झालेल्या शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी कामावर घेतला पाहिजे। ही प्रामुख्याने मागणी आहे शेतकऱ्याची। त्याच्यानंतर ज्याची जागा गेलेली आहे त्यांना मोबदला 5 पटीने भेटला पाहिजे। 2017चा जी आहे प्रशासनाचा, ज्या विद्युत वाहिनी गेल्या त्यांना 4 पटीने भेटायला पाहिजे, पण 2022ला हा जी आर रद्द केला आहे, शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे, तो तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी व त्यांना 5 पटीने मोबदला देण्यात यावा। या प्रमुख मागण्या शेतकरी आता इथे ठेवलेल्या आहेत।